आपण या ठिकाणी आज बटाटा पोह्याची रेसिपी बघणार आहोत। यासाठी काही आपण साहित्य घेतलेलं आहे। तर त्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा, थोडं तेल, मीठ, हळद, मोहरी, जिरे, शेंगदाणे, बारीक कापून घेतलेली मिरची, लिंबाची फोड आपल्याला पोह्यावर घ्यायची आहे त्यामुळे एक लिंबू, थोडा कढीपत्ता, कोथिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट पोहे। तर पोहे हे आपल्याला फक्त एकदाच धुवून घ्यायचे आहेत, कारण जास्त वेळ जर धुतले तर ते पोहे आपले मोकळे होणार नाहीत। त्यासाठी आपण फक्त याला एकदाच धुवून घेणार आहोत। तर या ठिकाणी पोहे आपण एकदा धुवून घेतलेले आहेत आणि त्याला 10 मिनिटं आपल्याला पूर्ण पोह्यातलं पाणी काढून घेऊन अशा पद्धतीनं बाजूला ठेवायचं आहे। तर या ठिकाणी आपण बटाटा पोहे कसे करायचे याची कृती बघणार आहोत। प्रथम आपण कमी आचेवरती आपली कढई ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत। तेलाला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडी मोहरी टाकायची आहे। मोहरी टाकल्याच्या नंतर मोहरीला तडका येऊ द्यायचा आहे। त्यामध्ये थोडंसं जिरं टाकल्याच्या नंतर आपण जे आहे ते त्यामध्ये आपले शेंगदाणे घालून घेणार आहोत। शेंगदाणे थोडेसे लालसर होऊ द्यायचे आहेत। तर शेंगदाणे लालसर झाल्याच्या नंतर आपण यामध्ये आपल्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत ते हिरव्या मिरच्या आपण टाकून घेणार आहोत। यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्याच्या नंतर यामध्ये आपला कढीपत्ता घातल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला जे बारीक चिरून घेतलेले बटाटे आहेत ते बटाटे यामध्ये टाकायचे आहेत। पूर्ण बटाटे टाकल्याच्या नंतर बटाटे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आपले बटाटे थोडे लालसर होईपर्यंत आपण परतून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण त्यामध्ये थोडी हळद घालणार आहोत। बघा या ठिकाणी आपण तिखट जे आहे ते वापरलेलं नाही, कारण आपण या ठिकाणी मिरच्या ऑलरेडी टाकलेल्या आहेत, त्यामुळे आपण तिखट जे आहे ते यामध्ये वापरलेलं नाही। आता यामध्ये आपण जे आहे ते थोडं मीठ टाकणार आहोत चवीपुरतं। मीठ टाकल्याच्या नंतर आपण यामध्ये जे पोहे भिजवून घेतले होते ते पोहे आपण यामध्ये घालणार आहोत। ते पोहे आपण भिजवून ठेवले होते, त्यानंतर थोडेसे जे आहे ते अशा पद्धतीनं मोकळे झालेले आहेत ते पोहे। आता ते पोहे आपण त्यामध्ये टाकणार आहोत। तर आपले बटाटा पोहे जे आहे ते अशा प्रकारे तयार झालेले आहेत। आता यावरती आपण जी आपली कोथिंबीर आहे ती टाकून घेऊया। कोथिंबीर आपण या ठिकाणी आपल्याला कच्चीच टाकलेली आहे, कारण कच्च्या कोथिंबीरची टेस्ट जी आहे ती खूप चांगली येते। त्यानंतर पोहे जे आहेत ते आपल्याला 5 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत। वाफवण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवलेलं आहे। यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की कुणाला जर साखर आवडत असेल तर ते साखर पण यावरती थोडी टाकू शकतात। तर आता आपले पोहे 5 मिनिट जे आहेत ते वाफवून झालेले आहेत। वाफवून झाल्याच्या नंतर जे आहे आता हे पोहे सर्व करण्यासाठी रेडी आहेत। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।